बघूया. हा बघ काय मी गावच्या सगळ्यांना पटवणार ना त्यांच्याकडनं पत्र घेऊन आलोय. तुला तुझा मामा सोडवणार आहे, काळजी करू नको. अरे मामा मला सोडलंय ऑलरेडी. हा मामीने सोडलंय मला. तू घरी चल. कोण मामी? मामी. तुला मामी आहे? मग मामा. ए मामा. काय पण ए मामा मामा काय झालंय? गौऱ्या, हा तुला मामी असतानाही तुझ्या या मामाचं आयुष्य अंगणातल्या बेडवर गेलं. अरे मामा माझी मामी नाही, मग प्रियाची मामी. हे बघ इकडे ती आलीये. कुठं आहे? हे बघ मागे बघ ना. इथं काय करते? मामा. नाही, मामा इथं काय करते? ऐक ना. इथं काय करते म्हणजे तुला काय करायचंय? मामी तू अंगावर येऊ नको तू. तू हात वर करू नकोस. मग मी काय करू? तुझं बघ काय करायचं तर? अरे वा मामा. लुडोची सोंगटी पण आणला ना सोबत. सोडा ना मला. काय झालं? साहेब साहेब, हा हा गौरव मोरे. हा मग हा सर. काल रात्री एमएचे बार मध्ये राडा झाला. हा त्या संधीचा फायदा घेऊन हा. ह्या वसाड्यान दारूच्या बाटल्या चोरल्या. नाही सर. तर सीसीटीव्ही मध्ये सगळं क्लिअर दिसतंय साहेब. नाही साहेब. तुम्ही बाय ना बाटली चोर. नाही साहेब. दारूच्या बाटल्या चोरतो तू. नाही साहेब. चाल चटचट बोल सगळा, नाही तर चटाचट चाटे मारीन बर का मी. साहेब मी शप्प सांगतो साहेब, मी अजिबात चाटला नाही बोरल्या. सॉरी त्याचं काय झालं, तुम्ही चहा बोलत होता ना तर मै जीप गुंडाळी नक्कल करतो. अरे नक्कल करतो. नक्कल करता. आले बस. बस झाले. मोरे हा तोच होता, कसं काय माहिती तुम्हाला? साहेब, हा त्या बारचा मेंबर आहे रेग्युलर. साहेब. हे कोणी सांगितलं तुम्हाला? मी पण तिथंच असतो ना नेहमी. तुम्ही काय तिथे मेंबर मोजायला जाता? नाही, मी सिनियर मेंबर आहे ना. बापरे. काय दिवसभर काम करून थकतो का नाही, त्यावेळी नाकावडे घेऊन मग घरात जातो. काय वा वा वा. तर मरून दे त्याला. तुम्ही आठ टाका त्याला. साहेब ऐका ना साहेब, मी त्या बारचा रेग्युलर मेंबर आहे. हा. पण काल मी तिकडे नव्हतो साहेब. नव्हता. आई शपथ. नव्हता. काल मी माझ्या बायको सोबत प्रिया सोबत तिच्या मामीच्या घरी गेलो होतो साहेब. तुझी मिसेस आहे ना, त्याला फोन लाव. चल. साहेब मी तर सकाळपासून फोन लावतोय पण फोन लागतच नाहीये. अरे वा बरोबर सोय ना, तुमचे फोन लागत नाही रे. शपथ नाही लागत आहे. कुठे गेला होता मी प्रियाच्या मामीच्या घरी. तू? मामीला लाव फोन. चल. मामीचा जाऊया बापू. लागत. जाऊया. मामी. साहेब मामीला फोन लावायची गरज नाही. मामी आलीये. बरं. मी याची मामी सासू आहे. हा. ते काल संध्याकाळी आमच्याच घरी होते. नाही पण हे म्हणतायत की तो दारूच्या बाटल्या चोरत होता काल म्हणून. नाही हे आमचे जावई बापू तोंडावरून चोर वाटत जरी असले तरी नाही येत ते. काल संध्याकाळी ते आमच्याच घरी होते. हो हा. खरं सांगताय तुम्ही? माझ्या या गोंडस लेकराची शपथ घेऊन सांगते तुम्हाला. तुम्ही याची जबाबदारी घेता? हो घेते. तुमच्या शब्दा खातार सोडीन बरं का याला. चौकशीला पोलीस स्टेशनला बोलवतं यावं लागेल. येईन. जाऊ. चला. जाऊ. नाही. Thank you. मामी चल लवकर. चला. मामी, शपथ. माझा भाचा निर्दोष आहे साहेब. माझा भाचा निर्दोष आहे. मामा तू इथं काय? हो मी इथं आहे साहेब. अरे मामा. मी याचा लाडका मामा आहे. मामा? हा माझा लाडका भाचा आहे. मग? हा निर्दोष आहे. निर्दोष आहे. हा काल माझ्याबरोबर कोकणात होता. कोकणात होता. अरे मामा तू इथं कशाला आला यार? तू काही काळजी करू नको. बघूया. हा बघ काय मी गावच्या सगळ्यांना पटवणार ना त्यांच्याकडनं पत्र घेऊन आलोय. तुला तुझा मामा सोडवणार आहे, काळजी करू नको. अरे मामा मला सोडलंय ऑलरेडी. हा मामीने सोडलंय मला. तू घरी चल. कोण मामी? मामी. तुला मामी आहे? मग मामा. ए मामा. काय पण मामा काय झालंय? गौऱ्या, हा तुला मामी असतानाही तुझ्या या मामाचं आयुष्य अंगणातल्या बेडवर गेलं. अरे मामा माझी मामी नाही, मग प्रियाची मामी. हे बघ इकडे ती आलीये. कुठं आहे? हे बघ मागे बघ ना. इथं काय करते? मामा. नाही, मामा please. इथं काय करते? ऐक ना. इथं काय करते म्हणजे तुला काय करायचंय? मामी. तू अंगावर येऊ नको तू. तू हात वर करू नकोस. मग मी काय करू? तुझं बघ काय करायचं तर? अरे वा मामा. लुडोची सोंगटी पण आणला ना सोबत.
पोलीस आहे, मामा पोलीस स्टेशन आहे. साहेब हा टिल्ल्या आणि हा किल्ला इथं काय करतोय? अरे तिला कोणाला बोलला रे तुला बोलू मी. तू मला सुरुवातीलाच भांडायचा नाही हा? काय हे इथं काय करते? अरे मामा ते माझ्यासाठी आली तिकडं. अरे तुझा विषय नाही आहे. ती इथं काय करते? अरे यार माझा सोड तू इथं काय करतोयस तुझा सोड म्हणजे मी तुला कशाला सोडू? तुला मी कशाला सोडू? तू तोंडाला लागू नकोस हं, माझ्या आधी सांगते मी तुला कशाला लागू? मामा हा याला बाजूला घ्या तू माझा आज- डोका सटकतं ह्याला बाजूला घे तू इकडे रे मी जिगरचा परेश एवढे काय? रावल इकडे हा? इकडे जिगरचा परेश रावल मामा हा काल तुझ्यासोबत कोकणात होता. बेशक अरे बापरे उर्दू अरे गपना एक नको करू रे. हा काल माझ्याबरोबर कोकणात होता. हा काल त्याची मुंज झाली. मुंज मुंज झाली. चाट्या मारतो काय म्हणतो? चाट्या खोटं बोलतो का? काल जर त्याची मुंज झाली असेल तर एका दिवसात त्याचे केस एवढे वाढले. तो काय मूग आहे का की भिजवला ना आले मोड? हा? नाही साहेब. मग? साहेब आमच्याकडे मुंजीत डोक्यावरचे केस कापत नाहीत. डोक्यावरचे केस कापत नाही? दाढी काढतात, मिशी काढतात. अरे अरे मामा ए, मामा मी ऑलरेडी सुटलो तू कशाला आला यार? हा, तू गप ना मामी खरं बोलताय. हा. मामी खरं बोल. हा म्हणजे मी खोटं बोलतोय. हा तू एकदम खोटं बोलतोयस. हा म्हणजे तू तिच्या जबानीवर सुटणार आहेस. तुझा मामा जिवंत असताना तिच्या जबानीवर सुटणार आहेस. मग ती खरं बोलते तू खोटं बोलतोयस ना यार. म्हणजे मामी मोठी झाली. मामी मोठीच आहे तुला मी एका शब्दात विचारलं नाही. तू माझ्या नादाला लागू नकोस हं? तू माझ्या नादाला लागू नको. तू हात वर करू नकोस मग काय पायवर करू? हं? तू याला सांभाळ, डोक्यात जात नकोस. पोलीस साहेब, पोलीस साहेब, गप ना. तू माझ्या नादाला लागून प्यार चुकतो तू. तू हात वर करू नकोस ही अशी काय बोलते ही? हा? अरे कारण ती खरं बोलते तू खोटं बोलतोय. हा. वार वा हा. तुला माझं खोटं झोंबायला लागलं. हा. आणि लहानपणी तू गादी ओली करायचं तेव्हा तुझा मामाच खोटं बोलायचा ना. आमचा गौऱ्या नाही मांजर मुतली ते विसरलास? हा? हा पावसाळा आहे माणूस जा ना कोकणात जाऊन मर ना तिकडे जाऊन काय बोलली? हा? ती काय बोलली? कोकणात जाऊन मर. तिथे नाही मग? ही काय बोलली? बासळला आहे. साहेब ही काय बोलली? माझं लक्ष नव्हतं. माझं नाटक आहे त्यांना धनंजय माने हिथंच राहतात. त्याची मी मनातल्या मनात चक्री मारित होतो. हो मोरे कसलं प्रमोशन चालू आहे तुमचं? अहो आज नाटक आहे त्यांना त्याचं प्रमोशन करतो. ओ साहेब एक मिनिट या मामाला या गौऱ्याला सोडवायचा आहे ना मी बघते आता हा कसा सोडवते ते. काय? का? मी जबानी बदलते तुम्ही लिहून घ्या काय? काल बाटल्या गौऱ्याने चोरला आणि त्याच्यासोबत ह्याचा मामा सुद्धा होता ओ, लिहून मामी, घ्या. असं- दोघांना पण अटक असं करा. काय बोलताय मामी? काय बोलते? नाही नाही जावे बापू माझा तुमच्यावर राग नाही हा, मग पण या माकडाला बघितलं ना डोका सटकता माझा अरे नका. काय बोलली? माकड बोलली कोणाला बोलली? तुम्हाला. तुला बोलले बघ काय बघ मामा मला माकड बोलू नको. नाही तर काय करशील हा काय करशील मामा मला माकड म्हणलं ना हा हुप हुप म्हणीत उड्या मारीन. अरे पोलीस अरे म्हणजे मला मारतील ना तू गपला जरा. तो साहेब या दोघांना पण आतमध्ये टाका टाका टाका. ही काय बोलली? ही काय बोलली? आम्ही दोघे बार मध्ये होतो. हा. हिला कसं माहितीये? हिला कसं माहितीये? कारण ती आमच्यावर होती. ही होती तो कोण होता? अहो नाही हो साहेब होते साहेब मला सांगतो सगळ्यात जास्त खोके आहेत ना त्यानं पळवला नाही हो साहेब आणि सगळ्यात जास्त खोके हिनं संपवला. सगळं साहेब तुम्ही न्याय करा. तुम्ही चौघांना आत टाका. चौघांना आत. चौघांना आत टाका. साहेब हा खोटा बोलतोय माणूस अरे आम्ही खोटं बोलत नाही साहेब. साहेब माझ्या भाषेची शपथ मी खोटं बोलत नाही. जर मी खोटं बोलत असेल तर माझा भाषा जागच्या जागी अटॅक येऊन मरेल. अरे साहेब बापरे, आयुष्यभर सांगतो ह्या दोघांचं तुम्ही अजिबात ऐकू नका. हे दोघं त्यांचा एकमेकाचा जरा माझ्यावर काढतायत. मी खरंच काय केलं नाही. मला सोडा हे दोघांना नाही पकडा. साहेब आता या दोघांना पण आतमध्ये टाका जेलमध्ये मी साक्ष देते दोघांना मामी. टाकतो. हा चालेल दोघांना टाका चालेल दोघांना पण टाका. अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीचा मैना, उघडी नाही आणली रुसलीचा मैना. अहो का मोरे तुमचं काय चालू आहे आता? ते जरा स्ट्रेस आला होता म्हणून नाचून घेत. तुझा काय आता? मला पण थोडा स्ट्रेस आला होता घालवलं ड्रेस तुला काय आला? स्ट्रेस हा स्ट्रेस स्ट्रेस आला 15 मिनिटाच्या स्किट मध्ये 3.5 वाक्यात तुला स्ट्रेस आला? मामा हे
समाजाला धोका आहे तुम्ही ह्याला आधी आत टाका नाही, मला तुमच्या सगळ्यांपासून धोका आहे. डोक्याच्या भनका उडवला तुम्ही. मी काय केलं सांभाळा तुझं सगळ्यांना आत टाका. ती प्रिया येईल ना, याची बायको प्रिया, ती करेल खरं खोटं काय ते. सर त्या प्रियाची काय गॅरंटी नाही साहेब. तिला जर प्रायोगिक नाटक मिळालं हा. तर ती टीव्ही शोला गड्यासारखं वागवते. आता ती कधी येईल, कधी आम्ही सुटू, कधी आम्ही जाऊ, मला काय मला माहिती आहे. मोरे आत टाका सगळ्यांना आत टाका. काय केलंय? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बहारदार. प्रसाद दा वर्षानुवर्ष सुपरहिट सिनेमे देणाऱ्या सुपरहिट दिग्दर्शकासमोर सुपरहिट स्किट होणं अत्यंत महत्वाचं होतं आणि ते झालं. वंडरफुल, फॅन्टॅस्टिक. विश्वास पाटील, चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक. नाही हे मला माझं आठवलं स्ट्रेस घालवायला मध्ये. भन्नाट, गौऱ्या, दत्तू, मोरे, काय प्रमोशनचा मार्ग शोधलाय. वा, फिदा आहे मी त्याच्यावर, फिदा आहे. क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक. तुझ्याही नाटकाला भरपूर शुभेच्छा. पुन्हा एकदा तुझंही नाटक हाऊसफुलचा बोर्ड लागो अशी सदिच्छा व्यक्त करतो. माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स. आपण सुबोध दादाला विचारूया की त्यांनी हा परफॉर्मन्स किती एन्जॉय केला. दादा, काय कमाल एनर्जी आहे रे तुमच्या सगळ्यांची. आणि तुझा काय काय कमाल सूर तुझा लागला होता. आणि ओमकारला मी खरं तर ओळखलंच नाही आता. एकतर तू काहीतरी केस कापलेस का आत्ता? हां, म्हणून मी खूप वेळ विचार करतो की हा त्याच्यासारखा दिसणारं कोणी आणलं काय नाही तात्पुरता. पण म्हणलं इतका चांगला अभिनय करणारं दुसरा कोणी असू शकत नाही. त्यामुळे परत असं वाटत होतं की ओमकारच असेल. गौरव, मोरे, सगळेच, श्याम, कमाल कमाल. फार आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. मजा आली, फार मजा आली. थँक्यू दादा अँड थँक्यू टीम. ऑल द बेस्ट अँड कीप इट अप. मंडळी, लग्नाच्या गाठी विधाता ठरवतो असं म्हणतात. याच गाठींची गोष्ट सांगायला आता तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. आणि याची आपली खास पाहुणी, आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री हेमांगी कवी. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांच्या गहिऱ्या स्वागत करतो बुवा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात, ज्याचे नाव आहे महाज चर्चा. बसा. या कार्यक्रमात आपण विविध विषयावर असा परिसंवाद घडवून आणतो आणि समाजाला एक अशी जगण्याची दिशा देतो बुवा. आणि यासाठी आजच्या महाज चर्चेचा विषय अरेंज मॅरेज चांगलं का लव्ह मॅरेज चांगलं. आणि त्याच्यासाठी आज इथे स्टुडिओमध्ये चौगुले कुटुंब आणि राऊत कुटुंब इथे आलेले आहेत. आणि मी राऊत कुटुंब जे आहे त्यांना अशी विनंती करतो बुवा की त्यांनी आपली ओळख करून द्यावी, ज्यांचे लव्ह मॅरेज झालेले आहे. वा, क्या बात, क्या बात. ओळख करून द्या, ओळख. स्टुडिओ आहे. हॅलो गाईज, हॅलो, आय एम ओंकार राऊत हिअर. हाय 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 पीप्स. हाय, मी हेमांगी दोंदे. हे काय? हा नेहमीच असं करतो. हो का? मी दोंदे म्हटलं ना की हा कागदावर 2 असं लिहितो आणि मला देतो. ऐका ना चौगुले दादा, बसून घ्या, बसून. हॅव अ सीट प्लीज सर. तू इतकं नॉटी आहे ना, नॉटी. मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझा अंकू आहे ना बाल नाट्य करतो. नाही, नुकतीच त्याची प्रसिद्धी आली बा. आले. नाही पण तुम्ही असं दोनदा आडनाव का लावता? राऊत का बरं नाही लावत बुवा? लेट मी आन्सर इट, लेट मी आन्सर इट. मी कधीच कुठल्या गोष्टी लादल्या नाहीत तिच्यावर. मग आडनाव तरी कशाला लादू? यो क्या बात आहे, क्या बात आहे. सच स्वीट गाय. मी काय करू तुझं? मी काय करू तुझं? मी काय करू अरे मी काय करू तुमच्या? हा
स्टुडिओ आहे तुमचे बेडरूम नाही आहे. खिडकी लावली पडदा लावला की चला आपलं कुचू 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 कुचू. काय करताय ते अरेंज मॅरेजचं कपल ते ऑकवर्ड झालं. आणि ध्यानात घ्या मी अविवाहित आहे. म्हणजे कंट्रोल करावं लागतं ना बा. आणि मी आता चौगुले कुटुंबियांना विनंती करतो की त्यांनी आपली ओळख करून द्यावी बा. नमस्कार, मी समीर चौगुले. हा मी पोस्टात क्लर्क आहे. वा वा क्या बात आहे. वहिनी ओळख करून द्या. नमस्कार. आपण रोज भेटतो, तिकडे ओळख करा. नमस्कार. नमस्कार. मांडी खाली घे, मांडी खाली घे. तांदूळ निवडायला बसलेस? बोल. नमस्कार, मी चेतना चौगुले. आवाज. घरी कसा लागतो? मी चेतना चौगुले. हे काय काय करता काय तुम्ही? शी इज अ रिस्पेक्टेबल हाऊस वाईफ. वा वा नाही, एवढं काही नाही केलंय मी. चांगलं बोललोय, गप्प बस जरा. चांगलं बोललो तुझं. वा 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 क्या बात आहे. वेगळंच असं नातं आहे बा. तर आता इथे रंगणार आहे जोरदार चर्चा. मग हा जर चर्चेचा आजचा विषय अरेंज मॅरेज चांगलं का लव्ह मॅरेज चांगलं? तर राऊत तुम्हाला याबद्दल काय वाटतं बा? ऑफकोर्स लव्ह मॅरेज. का बरं हे बघा, काय एका स्ट्रेंजर बरोबर आयुष्य काढणं ना ही ऍडजस्टमेंट आहे. आपण त्याला उगाच एक संसार याचं गोंडस नाव देण्यापेक्षा आपल्या BFF बरोबर आयुष्य काढणं कधीही चांगलं. वाट कसं संसार. एक मिनिट, मला जरा ह्याच्यावर बोलायचं आहे, मुद्द्यावर बोलायचं आहे. आता ह्यानी लव्ह मॅरेज केलेलं आहे. किती वर्ष आली तुमच्या लग्नाला? 5 वर्षाचं रिलेशनशिप आणि 7 वर्ष लग्न. ओके, म्हणजे लग्नाच्या आधी तुम्ही सगळे एकमेकांना ओळखत असाल ऑब्विसली. त्यामुळे माझं अरेंज मॅरेज झालेलं आहे. अरेंज मॅरेज मध्ये ती हुरहुर टिकलेली असते, ती जी उत्सुकता आहे ती टिकलेली असते. आता आमच्या दोघांचं लग्न झालं, माझी उत्सुकता टिकलेली होती. आता समजा एखाद्याचं लव्ह मॅरेज झालंय आणि पहिल्या रात्री समजा बायकोचा असा चेहरा बघितला, अरे ही तर काळचीच आहे असं वाटण्याची शक्यता. व्हॉट इज दिस? काय बोलताय तुम्ही? मला ऑब्जेक्शन आहे या वाक्यावर. माझं ऑब्जेक्शन आहे. एक मिनिट नाही, तुम्ही माझं ऐकून घ्या. हे काय हे तर आपली नेहमीचीच आहे. मी एक मिनिट, मला तेच तुम्हाला सांगायचं आहे. गप्प बसा. मला रोज वेगळी दिसते की नाही सांग बघू. ऑफकोर्स धनश्री. ही अरे केवढी वेगळी दिसतेस तू. नेहमीचीच असं नाही होत, वेगळी दिसते. नाही, माझा मुद्दा वेगळा आहे. माझा मुद्दा वेगळा आहे की एखादं गिफ्ट असतं, त्याचं रॅपर असं उघडलं की गिफ्ट बघण्याची जी उत्सुकता आहे ती महत्वाची असते. बरोबर आहे. आधी एक वस्तू आपल्या घरात आहे आणि मग एका दिवसापुरती रॅप करायचं आणि मग अरे नव्याने बघायचं, ह्याच्यात मजा नाही. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. माझ्याकडे एक डाटा आहे, म्हणजे जी आतापर्यंत लग्न झालेली आहेत, म्हणजे लग्न झालेल्यांपैकी 50% जर लव्ह मॅरेज, 50% अरेंज मॅरेज असं धरलं तर 50% पैकी 90% ज्यांची लव्ह मॅरेज झालेली आहेत त्यांचे डिवोर्स झालेले आहेत असा डाटा आहे. आणि अरेंज मॅरेज जे आहेत ना त्याचे 95% मॅरेजेस जे असतात ते सक्सेसफुल होतात असाही डाटा माझ्याकडे आहे. आय नो दिस. मी सांगते का माहितीये का? कारण अर्ध्याहून अधिक लोक ना मारून मुटकून संसार करतात. नाही. म्हणजे गळ्यात लोणनं बांधतात ना तसा हा संसार रेटतात. 20, 22 वर्ष ना लोकांना कळतच नाही, आपल्या एकमेकांचं पटत नाहीये ते. मला पटत नाहीये ते, कारण अरेंज मॅरेज मध्ये कसं प्रेम आणि त्यागाची भावनाच अधिक असते. कसं काय बुवा? म्हणजे कालचंच उदाहरण, म्हणजे एकच गुलाबजाम होता आमच्याकडे, तर मी नाही खाल्ला तो. मी यांच्यासाठी ठेवला. पण का? कारण अरेंज मॅरेज मध्ये मी माझा असा विचार करायला नाही शिकवत. वा. आपण आपलं असं शिकवतं अरेंज मॅरेज. क्या बात आहे. हो की नाही? छान बोलले ना मी? ठीक आहे. हे काय छान बोलले. समजा ही सिच्युएशन आमच्याकडे असती, लव्ह मॅरेज मध्ये असती, म्हणजे एकच गुलाबजाम असता, तर मी काय केलं असतं माहिती? काय नो हेम्स. नाही मला सांगायचं. तो एक गुलाबजाम आहे ना, मी असं उचलला असता, माझ्या ओठांमध्ये ठेवला असता, माझे डोळे असे घट्ट बंद केले असते, आणि हा माझा ओंकू बोकू आहे ना असं हळू आला असता, आणि 50% म्हणजे अर्धा असा बाईट खाल्ला असता. लव्ह मॅरेजेस मध्ये ना प्रत्येक छोटी गोष्ट ना अशी रोमॅन्टिक होते. हो की नाही? एकच गुलाबजाम पण बरोबर आम्ही वाटून खाल्ला. क्या बात आहे. वा. अहो, म्हणजे आपलं चॉकलेटचं आहे तसं ना. 1000 वेळा सांगितले
पहिल्या रात्रीची गोष्ट होती, त्यानंतर घडलं कधी? कशाला शहाणपणे करते? शपथ दिली होती ना, तिकडे विसरून जायचं. घे शपथ घे, बोल परत करशील. नाही बोललं. वा 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 वेगळंच असं नातं आहे बा यांचं. भलती भारीच चर्चा रंगलेली आहे. आणि आता आपण येतोय रॅपिड फायर राऊंड कडे. Yes, yes. दादा तुम्ही सांगा, वहिनींची शाळा कुठली होती? अरे बापरे, मला आठवतच नाहीये. पाटील देशमुख विद्यालय. क्या बात आहे. अरे असं कसं विसरीन मी? 8वी 9वी 10वी 11वी 4 वर्ष मागे होतो हिच्या. ए, 7वीत त्याने मला प्रपोज केलं होतं. 7वीत मी 12वीत जाऊन त्याला हो म्हटलंय. दिस इज कॉल्ड पेशन्स. लव्ह मॅरेज मध्ये पण त्याग पेशन्स सगळं असतं. नो हेम्स, मला तो दिवस अजूनही आठवतो यार. सांगतोस काय really? दिसत होतीस तू. काळजी घ्या, मी अविवाहित आहे. काय करताय तुम्ही? मी विवाहित असून इथे प्रॉब्लेम होतोय मला. आता चौगुले वहिनी तुमच्याकडे येतो मी. मला सांगा की पाय खाली, पाय खाली. उवा काढायला बसलीयस नीट. तर वहिनी, दादांची अशी कुठली गोष्ट आहे बा जी तुम्हाला गैरी आवडते? आरशात बघून केस विंचरणे. मी स्वतः मोजलंय. मी मोजले 137 वेळा कंगवा फिरवतो. तर इथे दोन्ही जे जोडपे आहेत त्यांना समान गुण मिळालेले आहेत. त्याच्यामुळे या दोन्ही जोडप्यांना मिळतंय गिफ्ट हॅम्पर. अरे अजून आहे की ते सरप्राईज आहे बा. ते गिफ्ट हॅम्पर देण्यासाठी इथे येत आहेत विजेता चित्रपटातले मुख्य अभिनेते सुबोध भावे. मी सिरियसली करतो सुबोध सरांना सेल्फी प्लीज. या सर या नाही हा सर. थँक्यू सर. तुम्हाला सेल्फी काढायची आहे? आम्हाला नाही काढायची, आम्हाला नाही काढायची. ओके. गिफ्ट हॅम्पर लवकर द्या. सर थँक्यू सर. हा येस, हे घ्या. Oh my God, thank you so much, Subodh. ओके या. तर तुम्हाला हे काय माहितीये? Oh yes, काय याच्यात? हे आहे अतिशय सुप्रसिद्ध असं MHJ या कंपनीची आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स. अरे बापरे, MHJ आयुर्वेदिक मध्ये पण घुसले? अरे मेट्रो काढतील आता. MHJ आता स्विमिंग सेंटर सुद्धा सुरू केले. ते काय समोर बसले उदाहरण. भारी MHJ. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, MHJ ची खूप प्रसिद्ध अशी काही काही प्रॉडक्ट्स आहेत. म्हणजे आपल्या केसांच्या वाढीसाठी तेल असतं बघा, ते याच्यात आहे. चौगुले वापरून बघा एकदा MHJ तेल. त्याच्यानंतर साबण आहेत. हा, आणि आपल्याकडे वयस्कर माणसं असतात ना घरी, म्हातारी माणसं, त्यांचे गुडघे दुखतात बघा. तर त्यांच्या गुडघ्यांना लावण्यासाठी म्हणून MHJचं खास तेल आहे. ते असं लावलं ना, अशी माणसं दुडू 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 पडायला लागतात. एकदम भारी. तुम्ही लावा ना एकदा. तुमच्याकडे असेल ना आई वडील म्हातारी? माझी आई आहे ना. आई आहे? हो, माझ्या आईला त्या आई एकदम अशा दुडू 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 दुडू. द्या द्या द्या, खरं आपण लावा. आणि आईना सांगा कसा फरक पडला ते मला सांगा. नक्की. हा, मी वाट बघतो. आणि चौगुले तुम्ही पण तुमच्या आईना पण द्या आणि त्यांनाही सांगा की गुडघ्यांना लावा तेल आणि मला सांगा कसं वाटलं ते. पण आता हे एकच बाटली आहे ना ती, त्यात आता ही डोंबिवलीला गेली ना हिच्या आईकडे. ठीक आहे, माझ्या आईकडे बाटलीच नाही, असं झालं. ठीक आहे ठीक आहे. खरं तर मला असं वाटलं होतं की तुम्ही म्हणाल की माझ्या सासूबाईंसाठी पण मी एक तेलाची बाटली घेते, पण तुम्ही विसरून गेलात. नाही विसर. हा ठीक आहे. विसरले आता काय, म्हणजे याच्या आधी कुठे लक्षात राहिलंय माझं? म्हणजे याच्या आधी पण कधी असं आठवणीत नाही आलं नाही, त्यांच्या नेहमीच की- आईला मला नेहमीच विसरत असते. काय सांगता तुम्ही? वहिनी, एक तुम्ही- मिनिट. काय काय बोललात तुम्ही आता? इथे तमाशा नको आहेत, मला घरी चल. तुम्ही बोललात मला 4 चौघात. मी तुमच्या आईचा विचार कधीच केलेला नाही.
इथे आहात? चेतना इथे तमाशा काय झालं मला बोलू दे. वहिनी काय झालं एक मिनिट सुबोध भाऊजी तुम्ही आज इथे आहात मला बोलू दे. मगाचपासून मला यांनी गप्प बसवलेला आहे. मला बोलायचंय. मी यांच्या आईचा विचार कधीच केलेला नाहीये. एक मिनिट कधी केलायस केला असतास ना तर ती बाटली मला दिली असतीस. पहिली तुझ्या आईसाठी घेतलीस तू. बरोबर बोलतोय मी. अहो पण माझ्या सासूबाईंचं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. कोऱ्या करकरीत वाट्या बसवल्यात ना. काय सांगताय? हो, माझ्या आईला जास्त गरज आहे त्याची सुबोध भाऊजी. नाही. अच्छा. माझ्या आईचे गुडघे दुखतात तिला जास्त गरज आहे. म्हणजे तुझी आई माझी आई सुभाष घेई. काय काय कुठलं उदाहरण आहे? त्याचा काय संबंध आहे? तू माझ्या आईला आजपर्यंत तुझ्या आयुष्यात फक्त पाहुणा कलाकारच समजत आलेली आहेस. नाही हो. भावे तुम्हाला माहित नाही ही कशी आहे ती. काय? तुम्हाला माहित नाही कशी वागते ती. त्यांच्याकडे काय कंप्लेंट करतेस तू. बोलणार मी. माझ्या आईला तेलाची जास्त गरज आहे यांना सांगा. नाही मला हे पटलेलं आहे की त्यांच्या आईच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं हा. आहे त्यामुळे तुमच्या आईच्या गुडघ्यांना आता तेलाची जास्त गरज आहे. नाही माझा एक लक्षात घ्या चौगुले थांबा आणि मला एक कळत नाही बायकांची काहीतरी वेगळी गरज असू शकते ना. क्या? पुरुषांना कळतच नाहीये. काय हो हेमांगीताई तुमचं काही म्हणणं आहे का याच्यावर? ताई. What is ताई? येस सॉरी मी काही Just call me हेमा, हेमू, हेम्स. काय? हेमांगी वहिनी वहिनी काय? हेम्स, जस्ट हेम्स. हेम्स या. या असं थेम्स नदीच्या काठी बसल्यासारखं वाटतं. बरं ओके हेम्स या. तुम्हाला समजा मी ही तेलाची बाटली याच्यातनं दिली तर ती तुम्ही कोणाला द्याल म्हणजे आईला वडिलांना यांच्या आईला वडिलांना? जाऊ दे ना आता कशाला तेल घालताय त्याच्यात. म्हणजे जाऊ दे ना. अहो, पण त्या म्हाताऱ्या माणसांच्या गुडघ्यांना जर ते तेल लावलं तर दोघं जण असं दुडू धावायला I know, लागतात. पण कशाला विषय वाढवायचा? It's okay, okay, नाही. वाढव ना सऊ बोल ना त्यांची त्यांनी लग्नाचे. काय रोखलाय का मी तुला? Exactly. काय रोखलंय म्हणजे? काय रोखलंय म्हणजे? काय बोलतोयस तू? नाही मला माहितीये तू कशी आहेस एक पण तू मिनिट. मी कशी आहे तुला माहितीये. नाटकी करू नकोस हा तू. तू नाटकं करू नको. तू नाटकं करू नकोस. तू आता नाटकं करू नकोस. मी नाटकं करते. एक हेमांगी नाही. हेमांगी तू आता नाटकं करू नकोस. तुला जे काय सांगायचं ते खरं सांग ना. सांगते सुबोध, मी तुला सांगते. सुबोध येस. आता मी तिला हेम्स म्हणलं तर ती मला सुबोध म्हणणार ना. बोल हेम्स बोल सांगते. बोल हा. माझ्या आई वडिलांच्या 40व्या लग्नाचा वाढदिवस होता. मी दोघांनी 40 लग्न केलं नाही लग्नाचा 40वा वाढदिवस म्हणजे होता. त्यांच्याच लग्नाचा 40वा वाढदिवस होता. Yes, Okay, हा. हा. तर मी ह्यांना सांगत होते की त्यांना ना मस्तपैकी हिमाचल प्रदेशला पाठवू. किती रोमॅन्टिक आयडिया. प्रेम आहे आणि आई वडिलांवर पण याने काय केलं माहितीये? काय केलं? ह्याच्या वडिलांना पाठवलं. हा कुठे? कुठे? शिर्डी. बँकॉक. बँकॉक. येस. तुमच्या वडिलांना तुम्ही बँकॉकला पाठवलं? येस. एकट्यांना? बँकॉक येस. म्हणजे जिथे पासपोर्ट व्हिसा लागतो ते? म्हणजे बँकॉक इंडिया नाही म्हणजे बँकॉक. बँकॉक सिनियर सिटीजन म्हणून त्यांना डिस्काउंट मिळालं होतं मी पाठवलं होतं. प्लीज. सर बँकॉकला डिस्काउंट पण मिळालं. पण हे मला माहिती नव्हतं. चौगुले तुम्हाला माहिती होतं? मी पालघर पर्यंत जातो पुढे जात नाही. लेट मी टेल यू सुबोध. एक तर तू सुबोध म्हणलं थांबवा त्यांना. एक मिनिट मी बोलू शकते. बोला तुम्ही हेमांगीताई. हेम्स हा सुबू. या बोल बोल हा माणूस इतका विकृत आहे ना. काय केलं? हा इथे ना असं खूप रोमॅन्टिक मजनू वगैरे पण घरी विकृतासारखा वागतो. काय? माझ्या घरच्यांना घालून पाडून बोलतो हा. तुम्ही घालून पाडून बोलता घरच्यांना? ए तू माझं काय सांगते स्वतः सांग ना. काय? तुझं सांग. काय? तू नाही बोलत माझ्या नातेवाईकांना. अरे माझ्या बहिणीचे डोळे जरा बारीक आहेत तर तिला चायनीज वाला म्हणते काय? हो मला हे अत्यंत चुकीचं वाटतं. कोणाच्याही व्यंगावरनं असं नाही बोलायचं हे मग कोणाला. सुबू कसं पण हे बोलतोय? दिस इज रॉंग बेबी. असं नाही कोणाच्या. कळलं का? कोणाचे डोळे बारीक असतील, कोणाचे- हा पाहुणा म्हणून आलाय का माचीस म्हणून आलाय इकडे? राऊत दादा अरे आधी तुमच्यात गैर प्रेम होतं ना असं अचानक काय झालं आता? अचानक नाही भाऊजी. हळू काय झालं बहिणी? कसा मी संसार करते ना माझं मला नाही माहिती. मला कळतं ना यांच्याकडे बघून तुमचं काय अवस्था. थोड्याशा वेळात कळलं ना तुम्हाला. मला कळलं ना मला कळलं. आगोपणा करू नकोस. उगाच मी तू घरी arrange- चल. तू आता घरी चल. हे बघा, हे बघा. उगाच अरेंज मॅरेज केलं तुम्हाला सांगते. लव्ह मॅरेजच करायला हवं होतं. माय
लव्ह मॅरेज करायला पाहिजे होतं. फालतूगिरी लव्ह मॅरेज. हा माहिती आता काय करतोय कुरकुर. काय माझ्यावर संशय घेतो, इतका डाऊट घेतो ना माझे सगळे WhatsApp चेक अरे, अरे, सगळे. काय? आता काय बोलतो माहिती तुझं आणि सुबोधचं काय चालू आहे. अरे. हा तू त्याच्या एवढ्या जवळ का जाऊन त्या सेल्फी काढलास. आहे माझं सुबोध बरोबर, काय प्रॉब्लेम आहे तुझा. कधी ठरलं नाही आहे आपलं ठरलं. जा ना घे घे. हो हो, तुम्ही तू तुम्ही बोल ना. नाही घेऊन जा नाही माझ्याकडे मी एक जाईनच. टेम्पर आहे. मी जा, जाईनच. जा, जा, जा. काहीतरी आपलं सांगते मला. अरे, ही जाते. नाही, नाही, पण मी आता ना मला चार- एक minute लवकर ऐकून घे मला. त्याचं काय माहितीये ना या स्पर्धेमध्ये विजेता खरं तर मीच ठरलेलं आहे त्यामुळे माझं काम झालेलं आहे. वा, 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 जोरदार टाळ्या. आम्हाला फारच भावलंय हे हास्य चर्चासत्र. बघूया यावर आपले दर्दी हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई, मस्त परफॉर्मन्स होता. हेमांगी, तुझं या मंचावर खूप खूप गहिरं स्वागत. खूप छान दिसतेस आणि खूप सुंदर परफॉर्म केलंस. Thank you. तुझी जी एक स्टाईल होती ती खूप आवडली, भावली आणि या मंचावर खूप स्वागत. आय होप तुलाही तेवढाच आनंद झाला असेल जेवढा आम्हाला झालाय. जास्त मस्त परफॉर्मन्स, मस्त. Thank you. मला एक सांगायचं आहे की सगळा महाराष्ट्र जग MHJचं आता काय म्हणतात फॅन आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. पण आता लाला माझा नवरा इथे आलाय. आमचं जेवण जात नाही MHJचे एपिसोड बघितल्याशिवाय. म्हणजे असं म्हणतात ना आमचं जेवण खरंच जात नाही, आम्हाला गोड लागत नाही. आणि दुसरं म्हणजे आमची कधीही भांडणं झाली ना तर आमच्या दोघांपैकी एक कोणीतरी यातलं काही ना काहीतरी करतं. हमरे को तुमरे को. म्हणजे सिरियस भांडण चाललंय आणि मी म्हणजे हमरे को तुमरे को असं करते. त्याच्यावर तो हसतो आणि आमची भांडणं संपतात. त्याच्यामुळे एक मोठं कारण आहे. काही झालं तरी काय बोलतो जे ओमकार करतो भोजने मामा मामीच्या स्किट मध्ये ते पण मी करते. काय बोललो तो ए तू तुझं पाठ करणं वगैरे असं आम्ही एकमेकांशी बोलतो भांडणात आणि अशी आमची भांडणं मिटतात. त्यामुळे थँक्यू सो मच सचिन स्क्वेअर मोठे आणि गोस्वामी. तुमचे खूप खूप आभार. मलाही इथे येण्याची संधी दिली आणि लव्ह यू गाईज. थँक्यू सो मच हेमा. मंडळी, एका विचित्र परिस्थितीत अडकलेल्या हिरोला म्हणजेच निरागस विनोदवीर पृथ्वी प्रतापला सोडवायला आलेत बेवड्यांच्या जगातले 2 अनमोल रतन. बघूया तिथे काय घडतंय. ऍक्शन. मेरे इरादे चट्टानों से मजबूत है. ये लोहे के जंजीर उसे खोखला नहीं कर सकते. तो जाके कह दो अपने नमक हराम मालिक से. ना ये पीपी ना कभी हारा है ना हारेगा. कट. क्या परफॉर्मन्स आहे पीपी यार, क्या परफॉर्मन्स यार. कमाल कमाल यार कमाल. Thanks, man. काय परफॉर्मन्स यार, काय एनर्जी आहे. कमाल. सर एक स्टील प्लीज. वन फर्स्ट अरे तुझं काय सर हतकडी खोलतोय सर. अरे काय हतकडी खोलतो, कॅमेराचा सेन्स बिन्स नाहीये तुला. थांब जरा, स्टील्स होती. सर आपलं लोकेशन शिफ्ट होतं, मला सगळी तिथली तयारी बघायची आहे सर. अरे मग जा ना, तू बघ ना बाजूला. मला वीरू स्टिल्स लेने ना, प्लीज गो. सर चलो. अरे काय टाइमपास चाललाय. करा ना पटापट शिफ्ट करा ना. चला ना पटापट चला लाईट जायच्या आधी चला. या सर. चलो भागो. पटकन येतो हा, सर. माझ्याकडे काय तुझं? हा चल. मला का सांगतोय पीपी हा तुझा आता पॅकअप आहे. पॅकअप आहे. येस गुड यार. आपण आता शिफ्टिंग करतोय. मी तिकडे जाऊन मोंटाज शूट करतो. अरे चालेल नो प्रॉब्लेम. विराज अरे पटापट करा ना shifting. आलो. हा सर. ऐक इकडे. आता पीपीचं पॅकअप आहे. ओके. कळलं ना? पटापट सगळं ते आवरायचं. हा. चला पटापट. हतकडी खोल चल. हा रील पटापट, काढायच्या पटापट. परत जाऊन. सर टाइमपास करायला आलाय. नाही बोल लवकर चल. सर चावी सापडत नाहीये. सापडत नाही म्हणजे. हा आणि तुझ्याकडे का ठेवलीस ती आर्ट डिपार्टमेंटकडे द्यायची ना. हो का. नाही म्हणजे सर ते सगळे दुसऱ्या लोकेशनवर गेले ना, तर जाताना त्यांनी चावी माझ्या. अच्छा एक काम करताना बोलवून घे आणि डुप्लिकेट चावी घे. चल. सर ही डुप्लिकेटच होती. म्हणजे सर ओरिजिनल त्या पायसने हरवले. अरे ओंकार सर, दिस इज रिअली अनप्रोफेशनल. नाही नाही आता मी इथे अडकून पडलोय.
सूर्यास्त होतोय की नाही अंधार पडेल आता मला कसं सोडवणार आहात तुम्ही? अरे सोडतो ना आपण काहीतरी करूया ना. ऐक विराज इकडे पटकन प्रोडक्शनला सांग आणि ती नवीन चावी मागवून घे आणि त्याला मोकळं कर. कळलं ना? त्याला आराम करू दे, त्याला आराम करू दे. ते पटकन काय ते बघ. हा, मी पळतो. त्याला फक्त सांग व्यवस्थित ते करून घे, लवकर चावी. पटापट. चलो चले पटापट करो शिफ्टिंग. सर मी चावी शोधतो सर. शोध. हो सर. सर खरं तर मगाशी माझ्याकडे होती, मी तुमच्याकडे आलो पण होतो. तुम्हाला बोललो तेव्हाच खोलतो, तुम्ही नाही म्हणालात. आता खोल ना बाबा, आता खोल ना. सर आता ती कुठेतरी पडली आहे. पण मी मगाशी रुमाल काढला तेव्हा तर पडली नाही ना. पण तेव्हा पडली असती तर मला कळलं असतं आणि आवाज पण आला असता. पण नाही, पडली असती तर मला खरंच कळलं असतं. यार चावी गेली कुठे यार? हा पायच पण नाही. ए माझे मनोगत अरे मला खोल ना, कुठे चाललाय? ए विराज, सर चावी शोधतोय. अरे पण मग एवढं लांब का गेलाय? सर वडापाव खाऊन येतोय, खूप भूक लागलीये. ए विराज, सर तुमच्यासाठी पण आणतो. हा ए अरे चावी पण आण. विराज, हो सर. अरे अंधार पडतोय यार विराज. अरे कांगारू अरे सावत्या आणि वाजवे ना सावत्या. अरे इकडे तू इकडे बघ. जायला तिथे बसलो होतो, चांगलं मस्त बैठक टाकली होती. तुला काय उचललं काय ग? इथं बसून आपण भाई, इथं बसून आपण मस्त ऑइल बंटा खाऊया भाई. अरे ऑइल बंटा नाही रे, ते बॉईल अंडा आहे. हा आपला पहिला पंच आहे. हा आम्ही दादा माझं संपून टाकू. नाही एक मिनिट डायरेक्ट नका संपवू. ऐका मित्रांनो, भावांनो, मला सोडवा ना प्लीज, मला सोडवा. तू काय शब्द सुकोडा आहेस सोडवायला? शब्द बोलायस? तुला सोडवलं, मिक्सर लागला. हा? विराज चल काय? तो कोण आहे? अरे तो ना काय तो, अरे तो टीव्हीवर असतो तो हास्य जत्रा. हा हास्य जत्रा आहे. हा, तेव्हा त्यांच्या समोर त्या मॅडम बसलेल्या असतात समोर. कोण रे? त्या काहीतरी बोलतात ना ह्याला, त्या झेडपी नाही, एमपी ना, बीपी बीपी आहे, मी ब्लड प्रेशर आहे, वर खाली होतोय. अरे पीपी बोलतात त्या, पी तुम्ही जे करता तेच बोलतात त्या. पीपी पृथ्वी प्रताप अभिनेता. कोण? पृथ्वी प्रताप. अरे बाप काय सावत्या? अरे पोलीस जरा बांधून गेलेत रे. पोलीस हा पिप्या अडकला, लपड्यात अडकला आता तू. नाही बाबा, काय लफडी बिपडी केलेली नाहीयेत. आमचं शूटिंग सुरू होतं, तो आमचा एक असिस्टंट आहे विराज, त्याने मला नेमका बांधला आणि चावी हरवली त्याने. आता चावीवाला घेऊन येईल, डुप्लिकेट चावी येईल आणि मी सुटेन. इतकं सिंपल आहे. कुठे बाजूला. हे आमचे सर, यांना अजिबात त्रास द्यायचा ना. चल निघ. सावत्या आईला ओळखलं का? कोणा? सोटू. येतात ते. ए सट्टू, तात्यांनी तुझ्या वायरी सोडल्या काय रे? सोटू पकड दे बरं. ह्याला तुमच्या ऑडिशन मध्ये घेऊन टाका ना, मस्त करतो. ए अरे तू काय रमतोय? वडापाव आणायला गेला होता ना तू? हो सर, एकच शेवटचा होता, तो मी खाल्ला. लाज आहे का रे तुला? चुरापाव तरी आणायचास माझ्यासाठी? नव्हता सर. मग ज्याच्यासाठी गेला होता ती तरी आणलेस का? चावी आणलीस? नाही सापडली सर. अरे यार, चावी शोध ना मग विराज. एक मिनिट यार. हा भाऊ आहे आपला. त्याला असं बांधून ठेवलं असं बेकार वाटतंय मला. पण काहीतरी केलं पाहिजे आपण. काय करशील? मी तोडतोच. काय तोडतो? ते हात बांधलंय ते तोडतोच ते. हा चालेल, हे तोडा. हे मी बेस्ट आयडिया. मी काय करतो, एक दगड आणतो आणि तोडतो असं म्हणायचं त्याला. ते मी चालेल. बघे आयडियाज बघ. एक मिनिट दादा, जरा मला जागा द्याल काय? तुम्हाला सांगतो, आमचा सावत्या आहे ना, सावत्या एवढं डोकेबाज माणूस आहे ना, आयुष्यात कधी कुठून काय नाही ना सांगू नाही शकत तुम्ही, माहितीये का?
अरे एवढूसा दगड सांगून एवढा आणतो. सोटू तुला एवढूसे डायलॉग असतात, तू एवढा वेळ घेतो ना, आम्हाला कसं बोलतोय? सोंडू कोपऱ्यात चल बरं. याला घ्या ना तुमच्या ऑडिशन मध्ये. अरे एक मिनिट थांबा, एक गप्पा बसले. डोकं फोडतील माझा बाबा, कर ना काहीतरी. सर 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 मी बघतो सर, चावी मी शोधतो सर, चावी कुठेतरी असेल सर. चावीवाला कुठे आहे? सर तो अर्ध्या वाट्यात असेल सर. मी एक काम करतो, मी जसा आलो तसाच परत जातो आणि चावी शोधतो सर. सर सर आलो सर, प्लीज थोडा वेळ आलो. अरे कन्व्हिन्स नको करू, तशी चावी हरवली तशी शोध. विराज विराज. हा पक्या, पक्या ते आपलं ते हे घेऊन ये रे ते. अरे ते असतं ना ते. अरे पक्या, अरे ते नसतं काय रे, आपण ते जाळीत ठेवतो ना काय ते. करवंद. करवंद आहे ते. करवंद कसं वाजायचं काय? करवंद कसं? करवंद नाही बाकी, करवंद नाही. अरे ते नाही काय आपलं, आपण ते करतो ना असं ते कर्रकचक ते नसतं काय. अरे यार तू कसं रे पक्या. अरे ते नाही काय, तुला काम करताना काय होतं ते नाही करवत. पक्या करवत घेऊन ये. करवत घेऊन ये. आपल्या आठवण येऊ होय तू. शपथ करवत आणतोय, टेन्शन घ्यायचं काम नाही. आता माझा पाक्या पण सावत्या लगा, सावत्या ही घे. करवत आणली लगा, करवत आणली. बरं जा सावत्या, जा तू घरला. सावत्या बरे हा, तू त्यानं मागणं पकड मागणं. काय कापताय? काय कापताय? जर बालेला करू नका इकडे. आम्ही बरोबर काय कापायचं ते बघून कापणार. मी कापतो. चावी सापडली. सोटू चावीची गरज नाही, करवत आहे आमच्याकडे. चावी सापडली सर. कुठे सापडली? कुठे? रुमालात अडकली होती. रुमालात अडकली होती. रुमालात कशी काय अडकली होती? सर काय झालं, चावी शोधायला मी रुमाल बाहेर काढायचो आणि खिशात हात टाकायचो, पण खिशात चावीच नसायची सर. आणि प्रत्येक वेळेस हाच गोंधळ चालू होता. पण सर आता चावी सापडली. मला पण करवत सापडली. चल नंतर Give it up for MHJ boys, I am proud of you. अख्खा परफॉर्मन्स चौघांच्या खांद्यावरती सुंदर पेललात आणि सक्सेसफुली पुढे गेलात. सावत्या तू काय खुलत चाललास दिवसेंदिवस. Keep it up. मस्त. विराज मस्त. पीपी आउटस्टँडिंग सुरुवात करून दिलीस तू. मूड सेट केलास आणि तो अत्यंत अप्रतिम होता. बने आज दिन बने क्या बात. ब्रिलियंट बॉयज, आय एम प्राऊड ऑफ यू. प्रसादा तुफान एनर्जेटिक परफॉर्मन्स होता. तुफान नशिला परफॉर्मन्स होता. फार मजा आली मला बघताना. मला प्रकर्षाने असं जाणवतंय की पृथ्वी तू सुनील शेट्टीची नक्कल केलीस, शाहरुखची नक्कल केलीस. बने तू ओमकारची नक्कल केलीस, भोजनेची. मला असं फार मनापासून असं वाटतं की ही जी पिढी आहे ही तुमची नवीन पिढी आहे या मंचावरची, आणि एकंदरीतच नवी पिढी आहे अभिनेत्यांची. तर तुम्ही सगळ्यांनी आपल्या जुन्या पिढीकडून म्हणजे सम्याकडून, पशाकडून, नमाकडून, विशाखाकडून फक्त नकलेचा वारसा नाही तर कलेचा वारसा सुद्धा घेतला आहे, आणि तो तुम्ही अत्यंत यशस्वीपणे पुढे नेताय. आज हा जो पोल उभा आहे त्या तो पोल मला त्या चौघांनी रचलेला पाया वाटतो. पशा, नमा, विशाखा आणि सम्या. आणि त्या पायावरती उभं राहून तुम्ही आज या पोल इतके उंच होताय आणि तितकाच प्रखर प्रकाश टाकताय या मंचावरती. फॅन्टॅस्टिक.
आदर्श घ्यावा अशी नवी पिढी सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांनी तयार केली क्या आहे बात. आणि इथून पुढेही कित्येक वर्ष महाराष्ट्राला हसण्याची चिंता कधीही वाटणार नाही याची खात्री वाटते तुमच्याकडे बघू. वा वा क्या खूप कहा सर आहा फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. वा वा बॉस well done. आणि मंडळी याच बरोबर आजचा भाग इथे समाप्त होतोय. भेटूया पुढच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका दर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार कॉमेडीचा